आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे शेवग्याच्या काळ्या रस्स्याची भाजी। त्यासाठी आपल्याला प्रथमतः तेलामध्ये खोबरे भाजून घ्यायचे। खोबरे भाजल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घालून तेही देखील भाजून घेत आहे। शेंगदाणे खोबरे भाजल्यानंतर आपण यामध्ये चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे। थोडासा कांदा काळा होईपर्यंत भाजायचा आहे। त्यानंतर हे सगळं सारण काढायचं एका ताटामध्ये। त्यामध्ये मी तीळ थोडेसे भाजून घेतलेत, कोथिंबीर, अद्रक, लसूण देखील घालायचं आणि या सगळ्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची। ही पेस्ट कढईमध्ये तेल गरम करायचं आणि तेलामध्ये मस्त अशी भाजून घ्यायची। पेस्टला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये आपण घरगुती काळा मसाला, थोडीशी लाल मिर्च पावडर मी ॲड केली, चवीनुसार ती तुम्ही घालू शकता। त्यानंतर चिरलेल्या शेंगा याच्यामध्ये घालायच्या, धुवून घेतल्यात मी त्या आणि मस्त परतून घ्यायच्यात। परतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं, जसं तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी घाला। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 15 ते 20 मिनटं जशी शेंग शिजेल तर आपली शेवग्याची रस्सा भाजी रेडी आहे। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ माझ्या आवाजात बनवला आहे। तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून कमेंट करून सांगा मला माझे व्हिडिओ कसे वाटतात। थँक्यू।